भगवद्गीता हा जीवनाचा ग्रंथ आहे, जगण्याचा ग्रंथ आहे, नुसता पठण पारायणाचा नाही. संस्कृत ही देववाणी तर खरीच, पण ती जर समजलीच नाही तर गीतेने सांगितलेलं जीवनाचं तत्त्वज्ञान आपल्याला कळणार कसं? म्हणून आपल्यासाठी विनोबाजींनी गीताई लिहिली. गीताई हे भाषांतर नाही तर गीतेचा मराठी अवतार आहे. गीतेचं तत्त्वज्ञान जीवनात मुरलेल्या ऋषी विनोबांच्या चिंतनातून गीताई प्रगट झाली आहे. गीताई हे त्यांच्या आयुष्याचे सर्वोत्तम योगदान आहे. कर्मयोग, स्वधर्म, यज्ञ, दान, तप, ज्ञान, एकाग्रता, ध्यान, सात्विकता, भक्ती अशा संकल्पना आणि तत्त्वज्ञान गीतेमध्ये आलं आहे. सोप्या आणि सरळ भाषेत गीताई ते आपल्याला समजून सांगते. मात्र त्या तत्त्वज्ञानाची उंची आणि वजन जराही कमी होत नाही. गीतेचा अभ्यास केल्यावर आपल्या लक्षात येईल की ती कोण्या एका धर्मासाठी नाही तर अखिल मानवजातीसाठी आहे. गीताईचं तत्त्वज्ञान जीवनात आणण्यासाठी जरी असलं तरी त्यासाठी त्याचं पारायण आवश्यक आहे. मात्र ते स्वतःच्या मुखानं करणं हे सगळ्यात उत्तम. गीताई काय आहे हे तिच्या पहिल्या पानावर असलेली विनोबांची एकश्लोकी प्रस्तावना सांगते. गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणता, पडता रडता घेई उचलूनी कडेवरी. गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणता, पडता रडता घेई उचलून कडेवरी. अध्याय पहिला. धृतराष्ट्र म्हणाला, त्या पवित्र कुरुक्षेत्री पांडूचे आणि आमुचे युद्धार्थ जमले तेव्हा वर्तले काय संजया. संजय म्हणाला, पाहिली पांडवी सेना सज्ज दुर्योधने तिथे, मग गेला गुरुपाशी त्यास हे वाक्य बोलिला. गुरुजी तुमचा शिष्य शहाणा द्रुपदात्मज, विशाळ रचिले त्याने पहा पांडव सैन्य हे. यात शूर धनुर्धारी युद्धी भीमार्जुनांसम, महारथी तो द्रुपद विराट नृपसात्यकी. दृष्टकेतु तसा शूर काश्य तो चेकिता नाही, पुरुजित कुंती भोजीय आणि शैब्य नरोत्तम. उत्तम उजाहितो वीर युधामन्यु हि विक्रमी, सौभद्र आणि ते पुत्र द्रौपदीचे महारथी. आता जे आमुच्यातील सैन्याचे मुख्य नायक, सांगतो जाणण्यासाठी घ्यावे लक्षात आपण. स्वतः आपण हे भीष्म यशस्वी कृपकर्ण तो, अश्वत्थामा सौमदत्ती जयद्रथ विकर्णही. अनेक दुसरे वीर माझ्यासाठी मरावया, सजले सर्व शस्त्रांनी झुंजणारे प्रवीण जे. अफाट आमुचे सैन्य भीष्मानी रक्षिले असे, मोजके पांडवांचे हे भीमाने रक्षिले असे. राहुनी आपुल्या स्थानी जेथे जास नियोजिले, चहूकडून भीष्मास रक्षाल सगळे जण. हर्षवीत चितो त्यास सिंहनाद करूनिया, प्रतापी वृद्ध भीष्मानी मोठ्याने शंख फुंकिला. तत्क्षणी शंख बेर्यादी रणवाद्ये विचित्रची, एकत्र जळली तेव्हा झाला शब्द भयंकर. इकडे शुभ्र घोड्यांच्या मोठ्या भव्य रथातुनी, माधवे अर्जुने दिव्य फुंकिले शंख आपुले. पांचजन्य ऋषिकेशे देवदत्त धनंजये,
पौंड्रतो फुंकिला भीमे महाशंख महाबळे. तेव्हा अनंत विजय धर्मराज युधिष्ठिरे. नकुळे सहदेवे हि सुघोष मणिपुष्पक. मग काश धनुर्धारी शिखंडी हि महारथी. विराट आणि सेनानी तसा अजित सात्यकी. राजा द्रुपद सौभद्र द्रौपदीचे हि पुत्र ते. सर्वांनी फुंकिले शंख आपुले वेगवेगळे. त्या घोषे कौरवांची तो हृदयेची विदारिली. भरूनी भूमी आकाश गाजला तो भयंकर. मग नीट उभे सारे पुन्हा कौरव राहिले. चालणार पुढे शस्त्रे इतुक्यात कपिध्वज. हाती धनुष्य घेऊन बोले कृष्णास वाक्य हे. अर्जुन म्हणाला, दोन्ही सैन्यांमध्ये कृष्णा माझा रथ उभा करी. म्हणजे कोण पाहीन राखिती युद्ध कामना. आज या रणसंग्रामी कोणाशी झुंजणे मज. झुंजते वीर ते सारे घेतो पाहून येथ मी. युद्धी त्या हतबुद्धीचे जे करू पाहती प्रिय. संजय म्हणाला, अर्जुनाचे असे वाक्य कृष्णे ऐकून शीघ्रची. दोन्ही सैन्यांमध्ये केला उभा उत्तम तो रथ. मग लक्षून या नीट भीष्म द्रोण नृपासतो. म्हणे हे जमले पार्था पहा कौरव सर्व तू. तेथ अर्जुन तो पाहे उभे सारे व्यवस्थित. आजे काके तसे मामे सासरे सोय रे सखे. गुरुबंधू मुले नातू दोन्ही सैन्यात सारखे. असे पाहून तो सारे सज्ज बांधव आपुले. अत्यंत करुणाग्रस्त विषादे वाक्य बोलिला. अर्जुन म्हणाला, कृष्णा स्वजन हे सारे युद्धी उत्सुक पाहुनी. गात्रेची गळती माझी होतसे तोंड कोरडे. शरीरी सुटतो कंप उभे रोमांच राहती. गांडीव नटिके हाती सगळी जळते त्वचा. न शकेची उभा राहू मन हे भ्रमले जसे. कृष्णा मी पाहतो सारी विपरीतची लक्षणे. कल्याण न दिसे युद्धी स्वजनास वधूनिया. नको जय नको राज्य नको तमजती सुखे. राज्ये भोगे मिळे काय किंवा काय जगूनिही. ज्यांच्यासाठी अपेक्षावी राज्य भोग सुखे हिती. सजले तेची युद्धास धना प्राणास सोडुनी. आजे बाप मुले नातू आमुचे दिसती इथे. सासरे मेहुणे मामे संबंधी आणि हे गुरु. न मारू इच्छितो यास मारितील जरी मज. विश्व साम्राज्य सोडीन पृथ्वीचा पाडतो किती. ह्या कौरवास मारून कायसे आमुचे प्रिय. अत्याचारी जरी झाले यास मारून पापची. म्हणून घात बंधूंचा आम्हा योग्य नव्हे चितो. आम्ही स्वजन मारून सुखी व्हावे कसे बरे. लोभाने नासली बुद्धी त्यामुळे हे न पाहती. मित्रद्रोही कसे पाप काय दोष कुलक्षयी. परी हे पाप टाळावे आम्हा का समजू नये.
कुलक्षयी महादोष कृष्णा उघड पाहता. कुलक्षये लया जाती कुलधर्म सनातन. धर्मनाशे कुळी सर्व अधर्म पसरे मग. अधर्म माजतो तेव्हा भ्रष्ट होती कुलस्त्रिया. स्त्रिया बिघडता कृष्णा घडतो वर्णसंकर. संकरे नरका जाय कुलग्ना सहते कुळ. पितरांचा अधपात होतसे श्राद्ध लोपुनी. या दोषांनी कुलग्नांच्या होऊनी वर्णसंकर. जातीचे बुडती धर्म कुळाचे हि सनातन. ज्यांनी बुडविले धर्म कुळाचे त्यास निश्चित. नरकी राहणे लागे आलो ऐकत हे असे. अरे रे केवढे पाप आम्ही आरंभिले असे. लोभे राज्य सुखासाठी मारावे स्वजनास जे. त्याहून शस्त्र सोडून उगा राहीन ते बरे. मारोत मग हे युद्धी शस्त्रांनी मज कौरव. संजय म्हणाला, असे रणात बोलून शोका वेगात अर्जुन. धनुष्य बाण टाकून रथी बैसून राहिला.